दुहेरी हत्याकांडाने साईबाबांची शिर्डी हादरली। संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांसह तिघांवरती प्राणघातक हल्ला, दोघांचा मृत्यू, एक गंभीर। तासाभरातल्या 3 घटनांनी शिर्डीत खळबळ। राज्यातल्या सामाजिक योजना आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी वॉर रूम। मंत्रालयामध्ये सोशल सेक्टर वॉर रूमची पहिली बैठक। बीएमसीच्या बांधकाम परवानगी विभागातून 3000 फाईल्स गहाळ झाल्याची अखेर कॅगकडून दखल। 15 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश। वॉचडॉग फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश। पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी। किताबासाठीच्या लढतीत पृथ्वीराजची सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवरती मात। महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट। मॅट विभागामध्ये निकाल मान्य नसल्याचं म्हणत शिवराज राक्षेची 55 लाख। राक्ष आणि गायकवाड यांचं 3 वर्षांसाठी निलंबन। महाराष्ट्र केसरीच्या लढतींमध्ये मॅच फिक्सिंग होतं, शिवराज राक्षेच्या कुटुंबियांचा आरोप। शिवराजला निलंबित केलं तरी पंचालाही शिक्षा करा अशी मागणी। प्रयागराज महाकुंभ मेळ्यात आज अमृत स्नानाचा योग। 5 कोटींपेक्षा जास्त भाविक अमृत स्नानासाठी जमण्याची शक्यता। हेलिकॉप्टरद्वारे गर्दीवरती देखरेख। साधू महंत प्रशासनावर समाधानी। कुंभमेळ्यातल्या मौनी अमावास्येच्या चेंगराचेंगरीवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। यूपी सरकारकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवण्याची याचिकाकर्त्यांची विनंती। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता। शेवटच्या दिवशी अमित शहांच्या 3 सभा आणि भाजपचे 22 रोड शो, तर केजरीवाल घेणार 2 मेळावे। प्रियांका गांधीही करणार प्रचार। संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर गदारोळ होण्याची शक्यता। वक्फ दुरुस्ती विधेयकावरील जेपीसी अहवालाविषयीही उत्सुकता। मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या लोकल सेवेची आज शतकपूर्ती। 3 फेब्रुवारी 1925 ला धावली होती पहिली ईएमयू लोकल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।